सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, शिवशक्ती या चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना प्रथम मनपूर्वक शुभेच्छा। नवरात्र उत्सवामध्ये आपण विविध स्तोत्र मंत्रांचं पठण करून देवी मातेची उपासना करत असतो। या वर्षीचे 2024चे नवरात्रीचे 9 शुभ रंग कोणते, नवदुर्गेची 9 रूपे कोणती, घटस्थापनेला रोज कोणत्या फुलांची माळ घालायची, रोज कोणत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा, 9 दिवसांचे 9 महामंत्र कोणते, नवदुर्गेचं महात्म्य जाणून घेऊया। चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा। नवरात्रीचा पहिला दिवस 3 ऑक्टोबर 2024, वार आहे गुरुवार, शुभ रंग आहे पिवळा। नवदुर्गेचं पहिलं रूप शैलपुत्री, मन खंबीर करणारी देवी शैलपुत्री याची आपण या दिवशी पूजा करणार आहोत। देवीला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी, शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा। ओम देवी शैलपुत्रिये नमः या महामंत्राचं जास्तीत जास्त पठण करावं। देवी शैलपुत्री, देवी शैलपुत्री संकटांना तोंड देण्याचं शक्ती आपल्याला प्रदान करेन। नवरात्रीचा दुसरा दिवस 4 ऑक्टोबर 2024, वार आहे शुक्रवार। या दिवशीचा शुभ रंग आहे हिरवा। सामर्थ्य आणि दृढ निश्चयाची शक्ती देणारी देवी ब्रह्मचारिणी या देवीची आपण पूजा करणार आहोत। देवीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी व साखरेचा नैवेद्य दाखवावा। ओम देवी ब्रह्मचारिणे नमः या महामंत्राचं शक्य होईल तितके पठण करावं। देवी ब्रह्मचारिणी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल। नवरात्रीचा तिसरा दिवस 5 ऑक्टोबर 2024, शुभ रंग आहे करडा, वार शनिवार। मन खंबीर करणारी, धाडस देणारी देवी चंद्रघंटा नवदुर्गेच्या या रूपाचं या दिवशी पूजन केलं जातं। देवीला निळ्या फुलांची माळ अर्पण करावी, दुधाचे पदार्थ खीर यांचा नैवेद्य दाखवावा। ओम देवे चंद्रघंटाय नमः या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठण करावं। माता चंद्रघंटा संकटांना तोंड देण्याची शक्ती आपल्याला प्रदान करेल। नवरात्रीचा चौथा दिवस 6 ऑक्टोबर 2024, शुभ रंग नारंगी, वार आहे रविवार। नवनिर्मितीची ऊर्जा देणारी, चांगलं आरोग्य प्रदान करणारी कुष्मांडा माता नवदुर्गेच्या या चौथ्या रूपाचं या दिवशी पूजन केलं जातं। देवीला केशरी फुलांची माळ अर्पण करावी, गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। ओम देवे कुष्मांडाय नमः या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करावं। मातेच्या कृपाप्रसादाने आपल्या घरात कायम चांगलं आरोग्य नांदेल। नवरात्रीचा 5वा दिवस 7 ऑक्टोबर 2024, वार सोमवार, शुभ रंग पांढरा। आध्यात्मिक शक्ती ज्ञान देणारी माता देवी स्कंदमाता देवीला बेलपानाची माळ अर्पण करावी, केळीचा नैवेद्य दाखवावा। ओम देवे स्कंदमाताय नमः या महामंत्राचं जास्तीत जास्त पठण करावं। स्कंदमातेच्या कृपेने आपल्या मुलांचा बौद्धिक विकास होईल। नवरात्रीचा 6वा दिवस 8 ऑक्टोबर 2024, वार आहे मंगळवार, शुभ रंग आहे लाल। शीघ्र विवाह जमण्यासाठी तसेच विवाह सुख मिळण्यासाठी नवदुर्गेचं 6वं रूप देवी कात्यायनी चं पूजन या दिवशी केलं जातं। देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी, मधाचा नैवेद्य दाखवावा। ओम देवी कात्यायनी नमः या महामंत्राचं या दिवशी जास्तीत जास्त पठण करावं। नवरात्रीचा 7वा दिवस 9 ऑक्टोबर 2024, वार आहे बुधवार, शुभ रंग आहे निळा। वाईट शक्तीचा नाश करणारी, शत्रू पीडेचा नाश करणारी देवी कालरात्री नवदुर्गेच्या या रूपाचं या दिवशी पूजन केलं जातं। देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी, गुळाचा नैवेद्य दाखवावा।
ओम देवे कालरात्रिये नमः या महामंत्राचं जास्तीत जास्त पठण करावं. देवी मातेच्या कृपेने आपल्या कुटुंबावरच्या सर्व संकटांचं नाश होऊन देवीची कृपा सदैव राहील. नवरात्रीचा 8वा दिवस 10 ऑक्टोबर 2024. वार आहे गुरुवार. शुभ रंग आहे गुलाबी. आध्यात्मिक प्रगती ऐश्वर्य प्रदान करणारी देवी महागौरी चं पूजन या दिवशी केलं जातं. देवीला लाल फुलांची माळ अर्पण करावी. नारळाचा नैवेद्य दाखवावा. ओम देवे महागौरीये नमः या महामंत्राचं जास्तीत जास्त पठण करावं. देवीच्या कृपेने आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. नवरात्रीचा 9वा दिवस 11 ऑक्टोबर 2024. वार शुक्रवार. शुभ रंग जांभळा. आध्यात्मिक उन्नती करणारी सिद्धी प्रदान करणारी देवी सिद्धिदात्री या नवदुर्गेचं या दिवशी पूजन केलं जातं. देवीला तुळशीची माळ अर्पण करावी. कुंकुम अर्चन करावं. तिळाचा नैवेद्य दाखवावा. ओम देवी सिद्धिदात्रीये नमः या महामंत्राचं मनोभावे पठण करावं. आणि 12 ऑक्टोबर 2024. वार शनिवार. नवरात्रीची सांगता म्हणजेच विजयादशमी म्हणजेच आपण सर्व दसरा साजरा करणार आहोत. ज्ञानाची देवी, कलेची देवी सरस्वती मातेचं पूजन या दिवशी अवश्य करावं. ओम ह्रीं सरस्वते नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा, पठण करावं. तर अशा प्रकारे नवदुर्गेची नवरात्रीमध्ये सेवा करावी. दुर्गा सप्तशती, देवी महात्म्य इत्यादी अनेक प्रकारे सेवा करू शकता. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. ओम नवदुर्गाय नमः.